नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज खोपडीच्या मैदानावरती आलो. योग आज सोनू भोंतेंची भेट झाली. त्या सोनू भोंतेंची इलिनची गाडी झाली. तर नमस्कार सोनू भाऊ. नमस्कार. आज काय नियोजन होतं सोनू भाऊ? आज पवनमध्ये नियोजन होतं. बर. बाहेरून इलिन होता. अच्छा, जोड कोण होतं तुम्हाला? मापरवाडी होती. मापारवाडी. हो, मापरवाडी अर्जुन भाऊची गाडी होती. हां. अच्छा, त्यांचा बैल कोणता होता? त्यांचं तिगावचे बैल होते. हा का? वाघ्या म्हणून. वाघ्या म्हणून. अच्छा, किती अंतर झालं आहे शेट गाडीचा? चकडी दीड चकडीचं अंतर झालं. चकडी दीड चकडीचं अंतर. हो. अच्छा, लगातार जसं आलं तसं गुलाला माहितीच आहे पहिलीकडं. हो, जर सुट्टी ओके जर झाली तर 100% गुलाल. गुलालातच बैल राहतो म्हणजे विषय नाही. सरकारी डायरेक्ट बॉन्डच करून घ्यायचा बैलाची गाडी झाली म्हणून. बरं दादा, त्या दिवशी एकदा सरळ निघाला म्हणजे संपला विषय. दादा लय म्हणजे जे फॅन फॉलोईंग आहे एलियनची 1001 दावणीची, त्यांच्यावर खूप क्वेश्चन येत आहे मला. इतके म्हणजे कमेंट येत आहे एलियनचं काय आहे, काय विषय, अपडेट देत झाला मला. दादा त्यांचा एक क्वेश्चन, त्यांचा एक प्रश्न आहे. जो बैल याच्या आपल्या पाठीच्या बाहेर जायचा ते कमी झालंय किती विचारताय? हां, पूर्णपणे कव्हर झालंय आता. विषय असा आहे त्याचा हां. की बैलामधून डायरेक्ट घोड्यामध्ये आला. अच्छा त्यामुळे थोडी शिस्त बिघडली होती त्याची. दादा, हे 100% खरं आहे. कारण की आपल्याकडे घोड्यामध्ये पळणं वेगळं, ती पाऊल वेगळी असते आणि बैलामधली पाऊल वेगळी असते. मुंबईला जे होतं, हां. डावीला पळायचा, उजवीला पळायचा, त्यामुळे घोड्यामध्ये त्याला जजमेंट बसली नाही. अच्छा, पण काही नाही, आता जजमेंट बसली आहे. आता सुट्टी नाही कोणाला. आता सुट्टी नाही कोणाला. आता जेवढं जे मागचा पुढचा विषय अख्खा गुलाला हे करायचा. दादा, आता येवल्याच्या पाठीमध्ये आपल्या येवल्याला आलते तुम्ही. हो. तुम्हाला मोठा ढोलकी जोड होती तिथं. हो. तिथं गाडी झाली, आतून बाहेरून झाल्या तुमच्या गाड्या. हो. तर दादाचा कॉल झाला का दादा तुमचा? हो, झाला होता ना. झाला होता. काय म्हणता दादा? काही विषय नाही, दादा म्हणे ठीक आहे, रुटीनवर आणा चांगले त्याला. अच्छा, बरं बरं. आता सध्या रुटीन व्यवस्थित चालू आहे. आता दुसरा गुलाल लगातार झालेला आहे त्याचावाला. दुसरा गुलाल आहे. हां. अच्छा, आणि आता परत पुढचं नियोजन पण आहे, करूया. पुढचं पण नियोजन आहेच ना? हो. बरं बरं. आतली गाडी सुटायला गेलेली आहे. हां, तेवढी गाडी सुटायला पुढची गाडी पण जोड करायची आहे. इथंच लगेच हो, इथं करायचं. डबल पळणार आहे? नाही 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 नाही, पुढच्या पुढच्या हप्त्यामध्ये. हां, म्हणजे पुढच्या मैदानाला डिपॉझिटला जोड करायचं. अच्छा, म्हणजे समोरचा जोड पण झालाय का? हो हो झालाय? हो. बरोबर. नाव नंतर सांगतो. हा, काही विषय नाही. आता रिव्हिल नक्की करू. बरं बरं. बाकी 1001 दावण खुश झाली आता, कारण की गुलाला त्यांचा आला. आणि जोही प्रयत्न चालू आहे तो 1001 दावणीसाठी, दादांसाठी व फॅन फॉलोअर्ससाठी चालू आहे. अच्छा आणि आता 100% एवढी मला खात्री का फॅन फॉलोअर्स काही नाराज नाही करणार आहे. अच्छा. इथून मुंबईमध्ये थोडीशी फॅन फॉलोइंग जरा नाराज झाली होती माग. हां हां. हो, पहिल्या शिस्त बिघडली तेव्हा. आता तसं काही होणार नाही. आता एकदम बरं शिस्त लागलेली परत जशी तशी. बघा मित्रांनो, अशा प्रकारे गाड्या झालेल्या आहेत त्यांच्यावाल्या. मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या शेट. मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या. अच्छा. आणि सांगून गाड्या झाल्या. सांगून गाड्या झाल्या ना? बरं बरं बरं. आता परत ती जोड होईन का नाही आता इकडून पुढे काही अंदाज? बघूया. त्यांनी टाकली तर घेणार का तुम्ही जोड? आता आपण आपल्या गाडी आल्यावर आपण कोणाच नाही म्हणत. प्रत्येकासोबत घेणार का? बघा मित्रांनो, आणि जे 1001 दावणीचे जे फॅन फॉलोईंगचे आहे, बघा आता मुलाखत घेतलेली. मला आता तिकडे शूटिंग काढायला जायचं, त्याच्यामुळे थोडी छोटी तर घेऊ. बाकी फॅन फॉलोईंगला काय सांगशाल शेट? असंच प्रेम राहू दे आमच्यावरती. बरं. प्रेम तर खूप आहे हो शेट. इकडून मागे विषय आज झाला, फॅन फॉलोईंग नाराज झाली ती, आणि जे अपक्षवाले जे होते बाहेरचे, फॅन फॉलोइंगसाठी 100% माझे तेवढेच प्रयत्न राहणार. अच्छा. इथून मागे जेवढे इलिंच होते तेवढे इथून पुढे पण राहणार. 100%. आता जे बोलणारे होते ते गपचित पडतील. नाही, बोलणारे बोलत राहणार, त्यांच्यावर लक्ष दिलं तर मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय राहणार? बरोबर आहे, बरोबर आहे. आता सध्या तर आपल्याकडेच राहणार ना शेट. बोलणारे पाहिजेच. पाहिजे, त्याशिवाय मजा नाही शेट खेळामध्ये. त्यांच्या ऋषीवरतीच थोडंफार झालं पाहिजे काहीतरी. रेशी पण म्हणता येईल, आणि थोडीशी बोलणारे असले म्हणजे माणूस पण थोडस जोशातच राहतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आता सध्या तर आपल्याकडेच पळवणार ना बैल? हो, आपल्याकडेच पळणार आहे सर. बरोबर. असले एखादं नियोजन तर मग मुंबईला नेणार? मुंबई किंवा 3 फेऱ्यामध्ये. 3 फेऱ्यामध्ये नेणार. अच्छा. कारण की ना 2-3 आपल्याकडे मैदानं झाले संभाजीनगर वगैरे, तिकडे काही नियोजन केलं नाही तुम्ही? म्हटलं काही नियोजन वगैरे? पण मग बैल रुटीनवर नव्हता, त्यामुळे बैल 3 फेऱ्यामध्ये पळवला. अच्छा. आता मागच्या कालच्या तर मैदानामध्ये पाऊस आला, त्याच्यामुळे काही 70च गटपात झाले तिकडं. बाकी ते मैदान वगैरे चांगलं झालं त्यांचं वाला बी? मैदान चांगलं झालं. आणि आता जर एखादं चांगलं जर मैदान असलं तर
करूया आपण. चालन नक्की नक्की शेट. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. एलियनकडे आपण घरी पण जाऊ त्यांच्यावाली मुलाखत घेण्यासाठी. तसं मैदानामध्ये आलं होतं, खास एलियनसाठी आलो आहे मी, माझं काम वगैरे सोडून. बाकी चला, धन्यवाद शेट. मित्रांनो, एलियनची गाडी लागलेली आहे दापूर आणि पवान. दापूर नाही काय महापरवाडी आणि वायजापूर. पंकज शेठ राजपूत आणि मालकाचं नाव काय महापरवाडीचं? अर्जुन भाऊ कोतवाल यांनी पण मस्त नियोजन केलंय. आपला पवन मध्ये एलियन आहे आणि महापरवाडीच्या घोड्यामध्ये वाघ्या म्हणून पहिले एक जबरदस्त पहिले तो बी देवीदास भाऊ सानप ती गाववाले यांचा वाला वाघ्या. आज जबरदस्त लढत होती. माग गाड्या लागत्या बघा बुडामध्ये, आपण शांड्यावर आहे. लागली जबरदस्त लढत चालू मित्रांनो. बघा गाड्या सुटताय, घोडे उभे राहायला थोडा टाइमपास होतो. तो आली लगेच. हा तो आली गाडीत होती. बरं हा आपला बरं का हे मधले टी शर्ट वाले का? बघा मित्रांनो, गाड्या लागताय, गर्दी बघा किती. एवढ्या गर्दीमधून पळणं सोपं नाही. महापरवाडी आणि वायजापूर यांच्या दोघांमध्ये जबरदस्त लढत होणार मित्रांनो. बघा आपल्या वायजापूरच्या घोड्यामध्ये पवनमध्ये एलियन आणि महापरवाडीच्या घोड्यामध्ये वाघ्या. देवीदास भाऊ सानप यांचा वाघ्या. बापरे बाप, गर्दी बघा मित्रांनो त्या गाड्या बघण्यासाठी. गर्दी बघा मित्रांनो किती. बघा निस्ता नादखोळा विषयी. इकडं मागा तर वेगळीच गर्दी. माऊलीच असं आज आतून माऊलीच असं व्हाईट कलरचा माऊली. हा जबरदस्त लढत आहे मित्रांनो. बघा गर्दी बघा, दोन्ही टॉपच्या गाड्या एकदम. गर्दी बघा ना, गर्दी बघा मित्रांनो. लागला गर्दी हो, गाड्या लागल्या पण गर्दी पण किती. चालू आहे लावायचं काम माझं. हो कॅमेरा आणू नका. एवढंच लांब राहत, दोन्ही गाड्या कॅप्चर झाल्या पाहिजे. आपल्या गाडीची निघाली असेल ना? आहे ना. हजार फूट आहे ना नाही? पाठी 1000 फूट आहे मित्रांनो. 1000 फूट पाठी, 1000 फूट. गाड्या सुटल्या, जबरदस्त लढत. वा 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 वा, काय होतंय विषय बघा. वाघ आता जबर पळतोय भाई. किती कोणता पुढे? अहो अंतर दिला येईल ना साहेब. वा 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 झाली.
वा वा एलियन गाडी झाली बघा गाडी झाली वा एलियनची गाडी झाली मित्रांनो बघा एलियन नाही ऐकत भाई A1 जोडी वाघ्या हे इथपर्यंत लय जोरात होता लय तुफान आला तो वाघ्या हो लय पोहतोय घोड्यामध्ये एलियन नाथ खोळा विषय अपराची जोडी मित्रांनो बघा गाडी झालेली एलियनची बघा गर्दी शुभम भाऊ आपला शुभम भाई कातुरे शुभम भाई कातुरे आमचे बैल पकडताय बघा मित्र आहे आमचे वाले डोक्याला उपर नाही बघा काळ्या कलरचं गर्दी बघा मित्रांनो गाडी बशी नाथ खोळाविषयी गाडी भाई हे बघा दापूरची गाडी इकडे मित्रांनो मापारवाडीची वाघ्या आणि बैलाच नाव काय होत्या एक घोड्याचं नाव राजा मस्त चांगली जुगलबंदी जबरदस्त नियोजन लावलं होतं एकदम टफ फाईट झालेली काटकसर लढत झाली बघा गर्दी बघा भुजंग भाऊ ड्रायव्हर हिंदकेसरी जॅकी आपले पंकज शेटच्या गाडीवरती कंटिन्यू जॅकी येत राहत्या भुजंग भाऊ वायजापूरचे गर्दी बघा मित्रांनो अरे एकूण गाडी आल्या कोणती गाडी दिली काय माहिती शिंगाबाई त्याची कशी अल्ला शिंगाबाई त्याची कशी तेव्हा बाहेरची आता नाही घातली गाडी झाली बाय तेव्हा शिंगाबाई कशी त्याची काय गर्दी बोय गाडी बशी पण गर्दी पण किती साचली हा मग 51,000 गाड्या लागेल होत्या इथे ना तो दगड रोवेल राहतो का त्या दगडापासून बैल आहे ना कमी झाला बघा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा एलियनचे असेच व्हिडिओ आपण टाकत राहू बघा मित्रांनो एलियन कसा निघाला बघा गाडी झाली एलियनची